तर व्हिडिओमध्ये चेहरा दिसत नाही, पैसे दिसतायत. दानवे यांच्या कॅश बॉम्बवर गोगावले यांची आता प्रतिक्रिया समोर येते. या विषयावर महायुतीमधील अन्य नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. मंत्री संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते अर्धे हे दाखवत आहेत ते त्यांनी संपूर्ण चेहरा दाखवायला पाहिजे होता. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. म्हणून आमचा सवाल आहे त्यांना आणि स्वतः महेंद्र शेटनी खुलासा केलेला आहे. जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा. चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगडमध्ये पुरवलेला आहे, त्यामुळे ते आम्हाला आता शोधावं लागेल. हा, तुम्हाला वाटतं असं राष्ट्रवादीने पुरवला असेल? नाही, आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तशी. कारण अंबादासने खात्री नाही केली आणि त्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे. पण जे आमच्या महेंद्र शेटनी सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसतंय. त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्यावा. शिवसेना महायुतीमध्ये आम्ही आहोत. शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही मित्रपक्ष आहोत. परंतु काही ठिकाणचं लोकलचं राजकारण जे असतं त्या लोकलच्या राजकारणामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात. बघा, आता उगाच कोणाचं तरी नाव त्यांनी घ्यायचं आणि महायुतीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे. महायुतीमध्ये काही भांडणं होणार नाही. कुणी आरोप करत असतील तर लगेच त्या आरोपाला प्रत्युत्तर आम्ही काही देणार नाही. त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्यांचा कोणीतरी व्यक्ती, त्यांच्या नातेवाईक, तो नोटा मोजतानाचा व्हिडिओ आहे तो त्यांच्याकडे त्यामुळे आला आणि समोर काहीतरी कोणाचा तरी फोटो लावायचा म्हणून आमच्या आमदाराचा त्यांनी फोटो लावलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं आहे. ती चौकशी करून दानवेंवर निश्चितपणे कारवाई त्यांनी करावी असं माझं म्हणणं.